युअर करिअर अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। जसे की आपल्याला माहित असेल मॅथ रिव्हिजन बॅच चालू आहे आणि मॅथ रिव्हिजन बॅच मध्ये मेन्सुरेशनचा 3D चालू केला आपण आणि फर्स्ट जो होता मेन्सुरेशन मधला पार्ट जो क्यूबॉइड होता तो लास्ट क्लासला आपण कंप्लीट केला। ओके, तर आज जो पार्ट आहे क्यूब। ओके, तर क्यूब म्हणजे काय असते? क्यूब इज अ सॉलिड ऑब्जेक्ट हॅव्हिंग ऑल सरफेस आर स्क्वेअर इज नोन ॲज क्यूब म्हणतात। ओके, ही एक त्याची डेफिनेशन आहे। आपल्याला एवढं प्रॉपर म्हणजे जास्त डीप मध्ये जायचं नाही आहे। आपली काय आहे, एक रिव्हिजन बॅच आहे। त्याच्यात काय करायचं आपल्याला, म्हणजे जे मेन जे प्रश्न आलेले आहे एक्झाम मध्ये आणि त्याचे जे फॉर्म्युले राहतात, जसे की बघा व्हॉल्यूमला किती साइड राहतात? 6 साइड राहतात। क्यूबला किती साइड राहतात? 6 आणि साइड कोणती आहे त्यांची? A। ओके, जर तुम्हाला विचारलं आणि त्याचे फॉर्म्युले आहे काही, तर बघा काय विचारतात तुम्हाला, व्हॉल्यूम काढायला सांगतात। तर क्यूबचा जो व्हॉल्यूम असतो तो किती असतो? साइडचा क्यूब, ह्या साइडचा जो क्यूब असतो। ओके, नंतर तुम्हाला काय विचारतात? लॅटरल सरफेस एरिया। लॅटरल सरफेस एरिया काय असतो क्यूबचा? जर विचारलं तुम्हाला तर काय सांगायचं? 4a²। ओके, नंतर काय विचारतात? टोटल सरफेस एरिया। जर टोटल सरफेस एरिया विचारला तुम्हाला तर किती राहतो? 6a² आणि नंतर राहतो डायगोनल, तो काय राहतो? √3a। ओके, तर क्यूबॉइड आणि क्यूब मध्ये काय डिफरन्स आहे? याला फक्त एक साइड राहते। ओके, जर समजा मी क्यूबॉइडचा जर मला व्हॉल्यूम काढायचा असला असता तर कसा काढतो तुम्ही? L/B/H। पण इथे साइड ते कसं आहे, तर काय केलं मी, जर प्रत्येक साइडला जर लेंथला पण a जर मानलं, मी ब्रेडथला पण मी जर a मानलं आणि हाईटला जरी a मानलं, तर बघा काय तयार होतो? a³ म्हणजे इथे काय तयार होऊन आला? क्यूब तयार होऊन आला। म्हणजे बघा रिलेशन बघा, इथे साइड aच होती, इथे काय होतं? लेंथ, ब्रेड आणि हाईट होती। जर बघा लॅटरल सरफेस एरिया कसा आला? 4a²। ओके, जास्त एक्सप्लेन न करता काय करू, डायरेक्ट चालू करून देऊ। हे समजलं तुम्हाला कसं आणलं? तर साइड क्यूबॉइडला लेंथ होती, ब्रेड होती, हाईट होती, पण इथे साइड एकच आहे a। जर मी लेंथला a कन्सिडर केलं, b ला a कन्सिडर केलं आणि हाईटला पण a घेतलं, तर बघा इथे काय तयार होणार? तुमचा एक क्यूब ठेवून आला, a चा क्यूब, म्हणजे इथे व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय झाला? a³। ओके, रिलेशन दिसलं का तुम्हाला दोन्हीचं? ओके, तर जास्त टाइम वेस्ट न करता प्रॉब्लेमला सुरुवात करू। ओके, तर मित्रांनो बघा, फर्स्ट नंबर प्रॉब्लेम आहे आपल्याला दिलेलं, इफ साइड ऑफ क्यूबिकल बॉक्स इज 12 सेंटीमीटर देन फाइंड द टोटल सरफेस एरिया। म्हणजे तुम्हाला साइड दिलेली आहे, त्या साइड किती दिली आहे? a किती दिलं तुम्हाला? 12 सेंटीमीटर दिलेला आहे आणि तुम्हाला फाइंड काय करायला सांगितलं आहे? टोटल सरफेस एरिया। टोटल सरफेस एरियाचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो? 6a²। बरोबर आहे ना? मी आताच सांगितलं तुम्हाला काय असतो, 4 फॉर्म्युले सांगितले तुम्हाला, त्या लक्षात ठेवायचे। आणि जो टोटल सरफेस एरिया असतो तो क्यूबचा, तो काय असतो? 6a² असतो। बरोबर आहे ना? आता काय करायचं, इथं आपल्याला साइड दिलेली आहे, तर काय करायचं? 6 × 12² होईल। बरोबर आहे? मग काय होईल? 6 × 1 4 4, तर काय होईल? 6 × 24, कॅरी गेला 2, 6 × 24 आणि 2 26, किती राहतो? पुन्हा कॅरी 2, 6 1 6, 6 आणि 2 8, म्हणजे काय झालं इथे? 1864 सेंटीमीटर क्यूब। क्यूब का बरं? नाही, स्क्वेअर होईल, सॉरी स्क्वेअर होऊन जाईल। स्क्वेअर का बरं? बघा इथे सेंटीमीटर, सेंटीमीटरचा काय होऊन जाईल? स्क्वेअर होऊन जाईल। समजला का सर्वांना? काय दिलं होतं तुम्हाला? साइड दिलेली होती 12 सेंटीमीटर, टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला किती असतो? 6a² आणि फाइंड आउट नंतर काय केलं आपण? नंतर a च्या जागी 12 ठेवली व्हॅल्यू आणि फायनल आन्सर किती मिळालं? 6 × 144 केलं तर 1864 सेंटीमीटर स्क्वेअर। ओके, समजलं का सर्वांना? तर अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला हा ग्रुप डी मध्ये आलेला आहे। ओके, जे ग्रुप डी ची 2022 मध्ये एक्झाम झाली, ह्या टाइपचा प्रश्न तुम्हाला विचारला होता। हा जो सेकंड एक्झाम आहे
सेकंड म्हणजे एक्झाम्पल आहे, हा NTPC मध्ये विचारलेला आहे. काय म्हटलंय तुम्हाला, इफ टोटल सरफेस एरिया, मी शॉर्ट मध्ये लिहिला इथं, इफ टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज 24 स्क्वेअर युनिट देन व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ द क्यूब. म्हणजे काय म्हटलंय तुम्हाला एक्झाम्पल मध्ये बघा, टोटल सरफेस एरिया 24 दिलेला आहे आणि तुम्हाला व्हॉल्यूम फाइंड आउट करायला सांगितलं आहे. मला सांगा व्हॉल्यूम फाइंड आउट करायसाठी काय माहित पाहिजे, साइड माहित पाहिजे. तर बघा मला सांगा टोटल सरफेस एरिया बरोबर काय राहतो, 6a स्क्वेअर राहतो, बरोबर आहे ना. आणि टोटल सरफेस एरिया किती दिलेला आपल्याला, 24 दिलेला आहे. तर काय होईल इथे 6 × a स्क्वेअर, इथे काय होईल 6 चोक 24, म्हणजे काय होईल a स्क्वेअर ची व्हॅल्यू किती निघाली 4, पण मला काय पाहिजे a ची व्हॅल्यू पाहिजे. तर a इज इक्वल टू काय होऊन जाईल 2. 4 हा कशाचा स्क्वेअर असतो, 2चा ना, म्हणून मला जी साइड मिळाली ती किती मिळाली, 2 मिळाली. आता काय काढायचं आपल्याला, इथे व्हॉल्यूम काढायचा आहे. तर व्हॉल्यूमचा जो मी फॉर्म्युला सांगितला होता, व्हॉल्यूम ऑफ क्यूब जर विचारलं तुम्हाला तर काय असतो, a क्यूब असतो, बरोबर आहे. मग आपण साइड किती काढलेली आहे, इथे 2 काढलेली आहे. तर 2 चा क्यूब किती होतो, 8 सेंटीमीटर क्यूब होऊन जाईल. ओके, समजलं का सर्वांना. काय दिलेलं होतं, टोटल सरफेस एरिया 24 दिलेला होता, व्हॉल्यूम काढायला सांगितला होता. नंतर काय केलं मी, टोटल सरफेसचा जो फॉर्म्युला असतो तो 6a स्क्वेअर असतो. काय होती इथे 6 चोक 24, a स्क्वेअर ची व्हॅल्यू 4 होती, तर a ची व्हॅल्यू किती निघाली, 2 निघाली. व्हॉल्यूम काढायचा होता आपल्याला, व्हॉल्यूमचा जो फॉर्म्युला असतो तो a क्यूब असतो. मग काय केलं मी, a च्या जागी इथे 2 ठेवला, 2 चा क्यूब किती होऊन जाईल, 8 होऊन जाईल. ओके, तर व्हॉल्यूम किती निघाला, 8. तर बघा अशा प्रकारचे 2 प्रश्न. ओके मित्रांनो, तर प्रॉब्लेम नंबर 3 दिलाय. द सरफेस एरिया ऑफ क्यूब इज म्हणजे 13.5 मीटर स्क्वेअर दिलाय. तर व्हॉट इज द लेंथ ऑफ इट्स डायगोनल. ओके, आता काय दिलाय तुम्हाला, इथे टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला यूज करायचा. किती दिलाय तुम्हाला, 13.5 मीटर स्क्वेअर. ओके, आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे, डायगोनल. डायगोनलचा फॉर्म्युला काय असतो, डायगोनल इज इक्वल टू √3 × a होतो, बरोबर आहे ना. सर्वांना समजला हा फॉर्म्युला आहे म्हणून डायगोनलचा. तर बघा मला सांगा टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला जो असतो तो काय असतो, 6a स्क्वेअर असतो, बरोबर आहे ना. आणि तुम्हाला काय दिलेलं आहे, तुम्हाला मला सांगा 13.5 ला मी कसं लिहू शकतो, मी 27/2 लिहिलं चालेल का. का बरं, 27 च्या अर्धे जर केलं तर 13.5 होतो ना, तर चालेल ना. हो, का बरं लिहिलं मी, कारण कॅल्क्युलेशन करायला इझी होईल. फ्रॅक्शन मध्ये कॅल्क्युलेशन करायला थोडंसं कठीण जाते, म्हणून काय करायचं, जेवढं सिम्प्लिफाईड होत असेल तेवढं सिम्प्लिफाईड करायचं. तर काय करायचं, इथे साइड द सरफेस एरिया ऑफ क्यूब किती दिलंय तुम्हाला, 27. साइड लिहून. तर बघा काय दिलेलं तुम्हाला, टोटल सरफेस एरिया किती दिलेला होता, 27/2 इज इक्वल टू c × a स्क्वेअर दिलेला होता. ओके, आता याच्यावरून काय मिळू शकते आपल्याला, याच्यावरून याची साइड काढायची, तेव्हाच आपल्याला डायगोनल काढता येईल. ओके, तर काय करायचं, इथे किती भाग जातो, 3 2 6 आणि 3 9 27. जर 2 ला इकडे आला तर काय होतो, 9/4 इज इक्वल टू a स्क्वेअर. म्हणजे a ची जी व्हॅल्यू निघाली ते किती होऊन जाईल, a ची व्हॅल्यू 3/2. ओके, एवढं समजलं का सर्वांना. आणि आता काय करू शकतो याच्यावरून आपण, याच्यावरून a ची जर व्हॅल्यू जर आता मला मिळाली इथे, तर डायगोनल इझी लिहितो. तर काय होईल इथे √3 साइड किती निघाली आपली, 3/2. तर काय होईल, डायगोनल 3/2 × √3. ओके, हा काय झाला तुमचा डायगोनल. समजलं का सर्वांना कशा प्रकारे काढलं. तर काय दिलं होतं तुम्हाला, तर सरफेस एरिया ऑफ क्यूब म्हणजे 13.5 मीटर स्क्वेअर दिलता, तर तुम्हाला त्याच्या डायगोनल काढायला सांगितला होता. आणि टोटल सरफेस एरियाचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो, 6a स्क्वेअर असतो. तर इथे काय केली मी, ह्या जे 13.5 होते 13.5 याला मी सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये केलं, तर 27/2 याला असं लिहू शकतो ना आपण. हो, तर बघा इथे 27/2 व्हॅल्यू ठेवली मी इथे, नंतर 3 ने इथे 2 ला भाग दिला, 2 टाइम्स भाग दिला, इथे 9 टाइम्स जातो. मग मला a स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं, 9/4 मिळालं.
त्याच्यावरून मी ए ची व्हॅल्यू काढली 3/2. आता मला काय काढायचं होतं, डायगोनल काढायचा होता. डायगोनल इज इक्वल टू काय होतो, √3 इंटू ए होतो. तर काय होईल 3 इंटू 3/2 होईल. ओके, म्हणजे काय होईल डायगोनल 3/2 इंटू √3 होऊन जाईल. समजलं का सर्वांना हे? तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. काय म्हटलं तुम्हाला, इफ द साइड ऑफ क्यूब इज 4 सेंटीमीटर अँड देन फाइंड द सरफेस एरिया ऑफ क्यूब अँड इट्स डायगोनल. म्हणजे दोन तुम्हाला काढायला सांगितलं आहे. इथे सरफेस एरिया पण काढायला सांगितलं आहे आणि त्याचा डायगोनल पण काढायला सांगितलं आहे. ओके, तर बघा काय असतो सरफेस एरिया, (4a² असतो आणि डायगोनल काय असतो क्यूबचा √3 इंटू ए असतो. बरोबर आहे ना? हे दोन फॉर्म्युले माहिती आहे ना. तर काय करायचं, साइड आणि काय दिलेलं आहे आपल्याला, नंतर साइड दिलेली आहे 4 सेंटीमीटर दिलेली आहे. बरोबर आहे. तर काय होईल, सरफेस एरियाच्या जागी व्हॅल्यू ठेवायची इथे साइडची, 4 इंटू 4² तर किती होईल, 4 गुणिला 16 म्हणजे किती होईल 64 सेंटीमीटर स्क्वेअर. हा काय झाला त्याचा सरफेस एरिया. आता जर डायगोनल काढायचं असेल तर डायगोनल बरोबर काय होतो, √3 इंटू ए होतो. तर काय होईल 3 इंटू आपल्याला साइड किती दिलेली आहे 4, तर काय होईल 4 इंटू √3. बघा काय दिलेलं होतं, साइड ऑफ क्यूब म्हणजे साइड ऑफ क्यूब दिलेली होती तुम्हाला 4 सेंटीमीटर, म्हणजे ए ची व्हॅल्यू 4 दिलेली होती तुम्हाला इथे. नंतर काय म्हटलं तुम्हाला, सरफेस एरिया काढायला सांगितला होता, किती असतो 4a². डायगोनल काढायला सांगितला होता √3 इंटू ए. नंतर काय केलं मी, इथे जे साइड होती साइडच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट केली 4, किती निघाला मग 16×64 म्हणजे 64 सेंटीमीटर स्क्वेअर निघाला. आणि डायगोनल काय निघाला 4 इंटू √3. समजलं का सर्वांना कशा प्रकारे क्यूब वर तुम्हाला फॉर्म्युला म्हणजे प्रॉब्लेम विचारले आहे. ओके, तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. तर बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे, द लेंथ ऑफ क्यूबॉइड इज डबल ऑफ इज ब्रेड अँड इट्स हाइट इज हाफ ऑफ इट्स ब्रेड. इफ द हाइट ऑफ द क्यूबॉइड इज 2 सेंटीमीटर then what will be the age of cube whose volume is same as that of cuboid म्हणताय तुम्हाला. तर सर्वात प्रथम काय करायचं, इथे जे जे आपल्याला मेन्शन केलं आहे ते सर्वात प्रथम लिहायचं. काय म्हटलं आहे, लेंथ ही काय म्हटलंय तुम्हाला, लेंथ ही क्यूबॉइडच्या लेंथ ऑफ क्यूबॉइड इज डबल ऑफ इट्स ब्रेड. ओके, नंतर काय म्हटलंय तुम्हाला, अँड इट्स हाइट इज म्हणजे हाइट काय म्हटलंय तुम्हाला, इज अ हाफ ऑफ इट्स ब्रेड म्हणजे b/2 म्हटलंय तुम्हाला. इथे जे जे दिलंय इथे सर्वात प्रथम लिहित आहे. नंतर काय म्हटलंय तुम्हाला, इफ द हाइट ऑफ द क्यूबॉइड इज 2 सेंटीमीटर म्हणजे हाइट ऑफ क्यूबॉइड आपल्याला माहित पडली इथे 2 सेंटीमीटर आहे. तर नंतर काय म्हटलंय, नेक्स्ट स्टेटमेंट काय म्हटलंय, देन व्हॉट विल बी द एज ऑफ क्यूब हुज व्हॉल्यूम इज सेम एज दॅट ऑफ दॅट क्यूबॉइड. म्हणजे जे क्यूबॉइडचं व्हॉल्यूम आणि जे क्यूब आहे याचं काय म्हणताय, क्यूबचं व्हॉल्यूम आणि क्यूबॉइडचं व्हॉल्यूम सेम आहे म्हणताय. ओके, तर आता काय करायचं आपल्याला, सर्वात प्रथम क्यूबॉइड मध्ये काय असते, व्हॉल्यूम मध्ये लेंथ, ब्रेड आणि हाईट असणं म्हणजे माहित असणं खूप आवश्यक आहे. आता मला सांगा, इथे हाईटची व्हॅल्यू 2 सेंटीमीटर दिलेली आहे. आता मला सांगायचं मी ब्रेडची व्हॅल्यू काढू शकत नाही काय, इथे काय करायचं 2 पुट जर केला तर इथे काय होईल 2 इंटू 2 म्हणजे बी ची व्हॅल्यू किती होईल 4 होऊन जाईल, म्हणजे 4 सेंटीमीटर होऊन जाईल. नंतर सांगा मला ब्रेडची व्हॅल्यू मिळाली, किती मिळाली आहे 4 सेंटीमीटर मिळाली आहे. आता जर मी ब्रेडच्या ठिकाणी जर 4 सेंटीमीटर ठेवलं तर काय होईल 2 इंटू 4 म्हणजे काय होईल 8 सेंटीमीटर होऊन जाईल. म्हणजे लेंथची मला व्हॅल्यू मिळाली आहे इथे आणि ब्रेडची व्हॅल्यू मिळाली आहे आणि नंतर हाईटची व्हॅल्यू व्हॅल्यू मिळाली आहे. समजलं नाही कशा प्रकारे केलं, मला हाईटची व्हॅल्यू किती होती दिली 2 सेंटीमीटर. नंतर काय म्हटलं होतं इथे स्टेटमेंट मध्ये बघा, इट्स हाईट इज हाफ ऑफ इट्स ब्रेड म्हणजे जी हाईट आहे ते ब्रेडच्या हाफ आहे म्हणते, म्हणजे ब्रेड b/2 आहे म्हणते. ओके, मग मला इथे h ची व्हॅल्यू
मालूम आहे किती आहे 2 आहे. इथे किती दिली तर b/2 होतं ना. 2 ला जर इकडे दिलं तर काय होईल b = 4 सेंटीमीटर होईल. नंतर काय म्हटलं तुम्हाला लेंथ किती म्हटलं होतं 2 टाइम्स ऑफ इट्स ब्रेड. मग आता मला b ची व्हॅल्यू इथे 4 सेंटीमीटर मिळाली आहे. जर मी इथे b च्या जागी 4 ठेवलं तर मला इथे लेंथची व्हॅल्यू मिळाली. म्हणजे लेंथची व्हॅल्यू किती मिळाली आहे मला इथे 8 सेंटीमीटर. ब्रेडची व्हॅल्यू किती मिळाली आहे 4 सेंटीमीटर आणि हाईटची व्हॅल्यू किती मिळाली आहे मला 2 सेंटीमीटर. ओके. नेक्स्ट स्टेटमेंट काय म्हटलं आपल्याला व्हॉट विल बी द एज ऑफ क्यूब whose volume is same as that of cuboid. म्हणजे जे क्यूबचा व्हॉल्यूम आहे तो काय म्हणताय कशाच्या बरोबर आहे क्यूबॉइडच्या. तर मला सांगा क्यूबॉइडचा जो व्हॉल्यूम असतो तो किती असतो L × B × H असतो. बरोबर आहे. तो कशाच्या बरोबर आहे म्हणताय क्यूबच्या व्हॉल्यूमच्या. तर काय होईल तो साइडचा क्यूब. तर बघा इथे काय होईल 8 × 4 × 2 तर इथे काय होईल a क्यूब. ओके. तर काय होईल मला सांगा बरं 8 चौक 32 32 दोन्ही काय होईल 64. म्हणजे a क्यूब ची व्हॅल्यू काय मिळाली मला 64. तर a ची जी व्हॅल्यू किती होईल 4. ओके. म्हणजे आपल्याला हेच काढायचं होतं. तुम्हाला साइडच काढायला सांगितली त्यांनी तर ते किती निघाली a. ओके. हेच काढायला सांगितलं होतं ना क्यूबचा. ओके. तर तो किती निघाला 4 सेंटीमीटर. ओके. समजलं का सर्वांना काय म्हटलं होतं प्रॉब्लेम मध्ये लेंथ ऑफ क्यूबॉइड इज ट्वाइस ऑफ ब्रेड. हाईट इज हाफ ऑफ ब्रेड म्हटलं होतं. हाईट दिलेली होती आपल्याला ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये 2 सेंटीमीटर. याच्यावरून मी लेंथ ब्रेड आणि हाईटची व्हॅल्यू काढली. नंतर काय म्हटलं होतं लेंथ जो क्यूबॉइडचा व्हॉल्यूम आहे आणि आपल्या क्यूबचा व्हॉल्यूम आहे तो सेम आहे म्हटलं होतं इथे तुम्हाला. तर जो लेंथ आणि क्यूबॉइडचा जो व्हॉल्यूम असतो तो काय असतो L × B × H असतो इज इक्वल टू काय असतो क्यूबॉइड क्यूबचा जो असतो तो a क्यूब असतो. तर बघा इथे काय केलं मी 8 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर आणि 2 सेंटीमीटरची व्हॅल्यू ठेवली होती. L B H ची व्हॅल्यू ठेवली इज इक्वल टू a क्यूब आणि a क्यूब इज इक्वल टू 64. तर 64 हा कशाचा क्यूब आहे 4 चा. तर काय होईल a इज इक्वल टू 4. हेच आपल्याला आन्सर पाहिजे होतं. तर नेक्स्ट क्वेश्चन चला नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय द साइड ऑफ क्यूब इज 50 सेंटीमीटर अँड व्हॉट इज द बेस ऑफ क्यूबॉइड whose volume is 175 लेस दॅन ऑफ द क्यूबॉइड. क्यूब म्हटलं आहे whose volume is 175 less than of the cube and whose height is 32 सेंटीमीटर. ओके. काय म्हटलं सर्वात प्रथम जे दिलेलं आहे ते लक्षात लिहून घ्यायचं. साइड दिली आहे क्यूबची 15 सेंटीमीटर दिलेली आहे. नंतर हाईट दिलेली आहे. ओके. आता स्टेटमेंट मध्ये बघा काय म्हटलंय व्हॉट इज द बेस ऑफ क्यूबॉइड. लक्षात ठेवा इथे बेस ऑफ क्यूबॉइड म्हणजे तुम्हाला बेस ऑफ क्यूबॉइड काढायला सांगितलंय म्हणजे L × B ची व्हॅल्यू काढायला सांगितली आहे. ओके. आणि काय म्हटलं आहे whose volume म्हणजे क्यूबॉइडचं व्हॉल्यूम म्हणजे क्यूबॉइड व्हॉल्यूम इज इक्वल टू काय म्हटलं आहे इज लेस दॅन ऑफ क्यूब व्हॉल्यूम. म्हणजे इथे जे क्यूबचं व्हॉल्यूम आहे क्यूबॉइडचं व्हॉल्यूम इज इक्वल टू काय म्हटलंय तुम्हाला क्यूबच्या व्हॉल्यूमच्या किती लेस दॅन आहे 175. याचा अर्थ असा होतो इथे काय म्हटलंय काय म्हटलंय क्यूबॉइडचा जो व्हॉल्यूम आहे इज लेस दॅन 175 ऑफ क्यूब. ओके. तर हे या फॉर्म मध्ये तर क्यूबॉइडचा व्हॉल्यूम इज इक्वल टू क्यूबचा व्हॉल्यूम मायनस 175 या फॉर्म मध्ये इथे स्टेटमेंट दिलेलं आहे तुम्हाला. ओके. तर क्यूबॉइडचा जो व्हॉल्यूम असतो तो काय असतो L × B × H असतो. नंतर क्यूबचा व्हॉल्यूम बरोबर काय असतो a क्यूब असतो मायनस 175. ओके. आता मला सांगा इथे काय दिलं तुम्हाला लेंथ आणि ब्रेडची व्हॅल्यू काढायची आहे. हाईट किती दिली आहे तुम्हाला 32 दिलेली आहे. आता इथे काय होईल
इथे काय कशाचं क्यूब साईड दिली आहे तुम्हाला, क्यूबची साईड दिली आहे म्हणजे इथे 15चा क्यूब होईल मायनस 175. आता काय करायचं, तर बघा मित्रांनो काय म्हटलंय तुम्हाला, इथे 15चा क्यूब मायनस 175. तर काय होईल, 15चा क्यूब 33 किती राहतो 75 मायनस 175, बरोबर आहे. सर्वांना येते ना क्यूब, 15चा क्यूब काय राहतो 33 75, याच्यातून काय करायचं वजा करायचं आहे. इथे काय होईल, 5 मधून 5 गेले 0, 7 7 गेले 0 राहते, 3 1 गेला काय राहते 2 राहते. तर इथे काय होईल, लेंथ इंटू ब्रेथ इज इक्वल टू 32. आता इथे काय करायचं, 32 ने जर 3200 ला भाग दिला तर काय होईल, लेंथ आणि ब्रेथची जी व्हॅल्यू मिळणार आहे ते 100 सेंटीमीटर स्क्वेअर मिळणार आहे. समजलं ना सर्वांना कशा प्रकारे प्रॉब्लेम काढला. तर जसं जसं स्टेटमेंट दिलेलं आहे त्याप्रमाणेच मी त्याची मांडणी केलेली आहे आणि ज्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या होत्या एक्झाम्पल मध्ये ती व्हॅल्यू मी तिथे पुट केलेली आहे आणि काय निघालंय माझं फायनल आन्सर काढलाय. आणि तुम्हाला इथे क्युबाइडचा बेस ऑफ क्युबाइड विचारला होता, म्हणजे काय विचारलं होतं तुम्हाला, लेंथ आणि ब्रेथची व्हॅल्यू विचारली होती. ओके, तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम पुढे वळू. ओके मित्रांनो, तर काय दिलेलं आहे नेक्स्ट प्रॉब्लेम, 2 क्यूब्स each of volume is 125 centimeter cube are joined end to end. The surface आधी काय म्हटल्यानंतर the surface area of resultant cuboid is, म्हणजे काय म्हटलंय तुम्हाला, 2 क्यूब एकमेकाला जॉईन केलेले आहे आणि एकाचा जो व्हॉल्यूम दिलेला आहे तुम्हाला, म्हणजे व्हॉल्यूम दिलेला आहे, काय म्हटलंय व्हॉल्यूम किती दिलेला आहे 125 सेंटीमीटर क्यूब दिलेला आहे. तर काय म्हटलं तुम्हाला एंड टू एंड, तर सरफेस एरिया ऑफ क्यूब काढायला सांगितला. ओके, तर बघा इथे काय म्हटलंय तुम्हाला, आता याच्यावरून काय काढायची, साईड काढायची. तर व्हॉल्यूमचा हे काय असतो, व्हॉल्यूम इज इक्वल टू क्यूबचा जो व्हॉल्यूम असतो तो काय असतो ए क्यूब असतो. इथे किती दिलेलं आहे तुम्हाला व्हॉल्यूम 125 दिलेला आहे, तर ए ची व्हॅल्यू जी झाली ती किती झाली 5 झाली. ओके, म्हणजे ह्या एवढी जी लेंथ झाली ही लेंथ आहे. समजा काय काय फॉर्म होत आहे म्हणजे इथे एक क्यूबॉइड फॉर्म होतो. दोन जेव्हा आपण काय करतो क्यूबला जॉईंट करतो तेव्हा एक क्यूबॉइड फॉर्म होतो. तर ही जी a इज इक्वल टू 5 आहे हे नथिंग बट काय दिलेलं आहे 5 दिलेलं आहे. म्हणजे ही जी एवढी व्हॅल्यू झाली ही लेंथची व्हॅल्यू झाली, म्हणजे किती झाली 5. असा जर पुन्हा एक जोडला आपण इथे तर टोटल लेंथ किती होईल, इथे याची जर 5 असेल आणि हा जर पुन्हा एक जोडलेला असेल तर टोटल लेंथ किती होईल, मग इथे टोटल लेंथ किती होईल 10 होऊन जाईल. ओके, पण त्याच्या जो ब्रेथ आहे आणि त्याचा जो हाईट आहे, हा ब्रेथ जो आहे आणि याची जी हाईट आहे याच्यावर काही परिणाम होणार नाही, कारण की हाईट आणि ब्रेथवर इथे काहीच परिणाम झाला नाही. फक्त लेंथ मध्येच आपल्याला दिसत आहे की डिस्टन्स वाढलेला आहे. तर काय होईल इथे ब्रेथ इज इक्वल टू काय होऊन जाईल 5 होऊन जाईल आणि त्याची हाईट पण काय होऊन जाईल 5 होऊन जाईल. ओके, समजलं का सर्वांना. काय होईल मग लेंथ आणि ब्रेथ 5 होऊन जाईल, हाईट 5 होऊन जाईल, लेंथ काय होऊन जाईल 10 होऊन जाईल. का बघा एवढं जे फर्स्ट हे होता जो आपला क्यूब त्याची लेंथ किती साईड किती निघाली 5, म्हणजे त्याची लेंथ किती होती ती 5 होती. आपण याला पुन्हा एक क्यूब जोडलेला तर काय फॉर्म झाला एक क्यूबॉइड फॉर्म झाला. त्याच्या लेंथ मध्ये बघा वाढली ना, डिस्टन्स वाढला आहे म्हणजे डबल झालेला आहे. तर काय होईल लेंथची जी व्हॅल्यू होईल ते 10 होऊन जाईल. पण त्याच्या ब्रेथवर काही फरक पडला आहे नाही, म्हणजे जी ब्रेथ आहे जी 5 होती ती 5च राहील. त्याच्या हाईटवर काही परिणाम झाला का नाही, मग काय होईल हाईट पण 5च राहील. ओके, हे आपल्याला कशा ही जी हे दिलेली आहे डायग्राम याच्यावरून दिसत आहे की फक्त म्हणजे फ्लक्च्युएशन कुठे झालेलं आहे हाईट लेंथ मध्ये झालेलं आहे, बाकी ब्रेथ आणि त्याच्या हाईट मध्ये काही फरक झालेला नाही आहे. आता काय म्हटलं तुम्हाला द सरफेस एरिया ऑफ रिझल्टंट क्यूबॉइड इज, मग काय असतो टोटल सरफेस एरिया काय असतो मला सांगा 2 टाइम्स ऑफ LB BH प्लस काय होईल LH, बरोबर आहे ना.
आता काय करायचं इथे व्हॅल्यू पुट करायची. काय होईल 10 × 5 प्लस b × h म्हणजे काय होईल 5 × 5 प्लस l × h काय होईल 10 × 5 होऊन जाईल. ओके, तर काय होईल आता सिम्प्लिफाय करायचं 50 25 पुन्हा 50. जर याला पुरं सिम्प्लिफाय केलं तर किती 50 50 100 प्लस 25 125 होऊन जाईल. जर टोटल 2 ने मल्टिप्लाय केलं 125 ला तर काय होईल 250 सेंटीमीटर स्क्वेअर होऊन जाईल. ओके, म्हणजे त्याचा जो टोटल सरफेस एरिया आहे क्यूबॉइडचा तो किती निघाला 250 सेंटीमीटर स्क्वेअर निघाला. तर बघा प्रॉब्लेम काय दिलं होतं 2 क्यूब्स each of volume 125 सेंटीमीटर आर जॉईन एंड टू एंड म्हटलं म्हणजे तो जसा क्यूबचा जो लास्ट पॉइंट होता त्याला एक पुन्हा आपण काय केला एक क्यूब जॉईन केला तर काय फॉर्म झाला इथे क्यूबॉइड फॉर्म झालेला आहे. ओके, तर तुम्हाला त्याचं काय विचारलं होतं सरफेस एरिया ऑफ रिझल्टंट क्यूबॉइड विचारला होता. बघा काय असते जर दोन क्यूब आपण जोडले तर एक क्यूबॉइड फॉर्म होतो. पण बघा तिथे इथे मला सांगा सर्वप्रथम क्यूबॉइड मध्ये काय राहते लेंथ राहते ब्रेथ राहते आणि हाईट राहते. मी इथे दोन क्यूब जरी जॉईन केले तरी फ्लक्च्युएशन कशात आलं फक्त लेंथ मध्ये आलं. लेंथची जी डिस्टन्स होतं ते वाढलं म्हणजे एवढं अंतर मला 5 दिलेलं होतं. मग पुन्हा जर एक क्यूब जी जॉईन केलं तर डिस्टन्स वाढेल ना. म्हणून लेंथची जे डिस्टन्स झालं लेंथची जी टोटल साईज झाली ती किती झाली 10 सेंटीमीटर झाली. ओके, पण बघा इथे ब्रेथ मध्ये काही हे झाला काय नाही. जेवढा इथे होता इथे तेवढाच राहिलेला आहे. म्हणजे ब्रेथची जी म्हणजे तिथे काही चेंज नाही झाले. तर ब्रेथ किती निघाला आपला 5 सेंटीमीटर आणि हाईट मध्ये पण काही चेंजेस झालेले नाही आहे म्हणून हाईट पण काय झाला 5 सेंटीमीटर. ओके, आणि नंतर काय फाइंड आउट करायला सांगितलं होतं आपल्याला क्यूबॉइड फाइंड आउट करायला सांगितलं होतं. क्यूबॉइडचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो 2 टाइम्स ऑफ LB BH प्लस LH असतो ना. नंतर काय केलं मी जे व्हॅल्यू होती लेंथ आणि ब्रेथची तिथे पुट केली आणि मला जो फायनल रिझल्ट मिळाला तो किती मिळाला 250 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, तर मित्रांनो बघा इथे अशा प्रकारे आपण जे 8 ते 9 प्रॉब्लेम जे विचारले होते क्यूबवर ते इथे मी पूर्ण केलेले आहे. तर काय करा तुम्ही जे डिफरंट एक्झाम मध्ये आलेले क्यूबचे प्रॉब्लेम आहे ते घ्यायचे आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. आणि मी इथे पूर्णच जे RRB मध्ये आलेले जे एक्झाम्पल आहे ते पूर्ण कव्हर केलेले आहे. तर काय करू इथे मित्रांनो इथे लेक्चर आपण स्टॉप करू आणि काय करा जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. थँक्यू.